बुल्ढाना शहर में एक दुर्लभ चिकित्सक घटना सामने आई थी। एक महिला जिसके गर्भ में एक बच्चा था, उस बच्चे के गर्भ में भी एक बच्चा दिखाई दिया था। महिला ने उस बच्चे को जन्म दिया। इसके बाद आज अमरावती के संदर्भ सेवा अस्पताल में इस नवजात बच्चे का ऑपरेशन कर बच्चे के पेट से 3 इंच के 2 मृत शिशु बाहर निकाले गए। देश की यह पहली घटना होने की जानकारी मिल रही है। अमरावती के डिविजनल रेफरल सर्विसेज हॉस्पिटल में बुल्ढाना के 3 दिन के नवजात शिशु की सफल सर्जरी की गई। इस नवजात शिशु के पेट से एक नहीं बल्कि 2 मृत शिशु निकाले गए। दोनों शिशु 3 इंच लंबे थे। 5 डॉक्टर, 4 नर्स और अन्य स्टाफ समेत 12 लोगों ने इस नवजात शिशु की सफल सर्जरी की। ऑपरेशन के बाद नवजात बच्चे के पेट में 12 टाके लगाने पड़े। सर्जरी के बाद नवजात शिशु की हालत स्वस्थ है। एक नवजात पुरुष के गर्भ से 2 शिशु का जन्म होना यह देश में अब तक की यह पहली घटना बताई जा रही है। नवजात शिशु को इलाज के लिए बुल्ढाना से अमरावती के डिविजनल रेफरल सर्विसेज अस्पताल में भर्ती कराया गया था। अमरावती के डिविजनल रेफरल सर्विसेज अस्पताल के डॉक्टरों के लिए यह एक बड़ी चुनौती थी। बच्चे के पिता ने बच्चे की सफल सर्जरी के बाद डॉक्टरों को धन्यवाद दिया, जबकि इस नवजात की जटिल सर्जरी को लेकर डॉक्टर उषा गजबिये ने जानकारी दी। बाईला असं प्रॉब्लेम 7व्या महिन्यात सोनोग्राफी पण चांगली होती. त्याच्यानंतर त्याने सांगितलं छोटीशी गाठ आहे म्हणून. त्याच्यावर मी ऍडमिट केलं बाईला. तिला प्रॉब्लेम झाली, आग व्हायला लागलं. डॉक्टरने त्याने गोळी दवाई दिली आणि घरी पाठवून दिलं सुट्टी करून. त्याच्यानंतर डबल ऍडमिट केला बाईला बुलढाणा. तिथं डॉक्टर अग्रवाल यानं बाईचं सिजर केलेलं आहे. पहिले 2 सिजर असल्यानंतर त्या डॉक्टरचा मी अभिमान करतो आणि लई उपकार मानतो की त्यानं माझ्या बाईचं जीवन वाचवलं. आणि इथं हॉस्पिटलमध्ये पण डॉक्टर लोकांना माझ्या मुलगाचं जीवन वाचवलं. 2-2 मुलं काढले. त्याच्याबद्दल मी द्यायचं धन्यवाद आणि सरकाराशी विनंती करतो की अशा हॉस्पिटलसाठी काही ना काही सुविधा करायला पाहिजे. आणि अजून पुढे जर असं त्रास असला कोणाला, पुन्हा बाईला काही बी त्रास असला लेकराला, त्या दवाखान्याची सुविधा अजून वाढायला पाहिजे आणि प्रत्येक पेशंट इथे इलाज व्हायला पाहिजे असं मी अभिनंदन करतो. भीती वाटेल सर की लहान मुलं आहे, कसं होते काय होते काही नाही, पण त्याच्यानंतर डॉक्टर लोकांना सांगितलं, आम्हाला विश्वास दिला की ते फिकर राहा. आमच्याकडे जर बोलावलं गेलाय पेशंट, आमच्यावर विश्वास ठेवा. त्या विश्वासाच्या अनुसार आम्ही कायम राहिले सर. त्याने ऑपरेशन सक्सेस केलं. जी शस्त्रक्रिया होती ती 3 दिवसाचा बेबी आहे आणि त्याच्या बेबीच्या पोटामध्ये ट्विन्स सारखे पण जीव नसणारे अवयव होते, ज्याला हात पाय दोन्ही 2 बाळ होते आणि त्यांना हात पाय होते, डोकं नव्हतं आणि खालचा भाग शरीराचा बनलेला. ती शस्त्रक्रिया इथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आणि त्याला जवळपास 1-1.25 तास लागले. आणि या शस्त्रक्रियेमध्ये मी डॉक्टर उषा गजबिये, डॉक्टर नवीन चौधरी, आपल्या इथे पीडियाट्रिक सर्जन सिनियर पीडियाट्रिक सर्जन आहेत, डॉक्टर मंगेश मेंढे सर, जे आज आपल्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल सुपरिटेंडंट म्हणून कार्यरत आहेत. शस्त्रक्रिया चॅलेंजिंग असतेच, कारण की 3 दिवसाच्या बाळामध्ये तुम्ही जर मोठी शस्त्रक्रिया करता, ज्याच्या पोटामध्ये 2 बाळ आहेत आणि काढायचे आहेत, त्याला रक्त सप्लाय पण असतो. तो रक्त सप्लाय नॉर्मल शरीराच्या अवयवाला जोडलेला असतो आणि त्यापासून तुम्हाला ते सेपरेट करावं लागतं. तर शस्त्रक्रिया एक तर छोटं बेबी असल्यामुळे, दुसरं त्याचे शरीरात पूर्ण मोठं बाळ असल्यामुळे आणि मोठी ट्युमर असल्यामुळे ते आपल्याला चॅलेंजिंग असतं. ॲनेस्थेशिया चॅलेंजिंग असतो, बाळाचं ऑपरेशन चैलेंजिंग असतं. बच्चों में कुछ में टाइटल हो गया, हफ्ते का कुछ नहीं रहता, पेट में आधा पेट काटा जाता है. ते जेव्हा आपल्याला ट्विन्स आणि ट्रिपलेट्स वगैरे होतात, त्या टाईपचं सुरुवातीचं जे फर्टिलायझेशन होतं आणि ते नॉर्मल आईच्या युट्रसमध्ये ना इम्प्लांट होतात. जे डेव्हलप होणारं एक बाळ असतं त्याच्या पोटामध्ये किंवा शरीरातल्या कुठल्याही भागामध्ये ते डेव्हलप होऊ शकतं. किती लोकांची टीम होती आज सकाळपासून? ते आपण सांगितलं किती लोक सगळ्यांनी स्टाफ